नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओमकारकर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा यांनी प्रस्तुत केलेली जाहिरात पाहणार आहोत। या जाहिरातीमार्फत साताऱ्यातल्या बँकेमध्ये 263 कनिष्ठ लेखनिक व 60 कनिष्ठ शिपाई यांची पदभरती आहे। या पदासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत। अंतिम तारीख काय तर 21 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे। साइट www.satara.dccb.in ओके, ही साइट आहे। कुठलेही अर्ज बँकेत थेट तत्ता पोस्टाने कुरिअरने स्वीकारले जाणार नाहीत, याचे सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवायची गरज आहे। पुढे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा बँकेकरिता तृतीय श्रेणीतील म्हणजे ग्रेड सी व चतुर्थ श्रेणीतली गट 4 इथे 60 पदे 263 क्लर्कसाठी आणि 60 पद ह्याच्यासाठी आहेत। ऑनलाइन परीक्षा प्रक्रियेद्वारे सरळ सेवा भरती करण्यात येणार आहे। कशी तर बाबांनो, सुरुवातीला संकेतस्थळ परीक्षा शुल्कसह ऑनलाइन अर्ज भरणार आहेत। किती तारीख 12 ऑगस्ट 2024 पासून ते 21 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत याची मुदत आहे। त्यानंतर ऑनलाइन परीक्षा प्रवेश पत्र डाउनलोड करा, हॉल तिकीट डाउनलोड करायचे, ते पण सेम या साइटवर असेल। त्यानंतर परीक्षेची दिनांक कळवण्यात येतील आणि मग कागदपत्र पडताळणी व मुलाखत दिनांक परीक्षा झाल्यानंतर मग हे होणार आहे। ह्याच्यामध्ये एवढं लक्षात येते की पहिल्यांदा लेखी परीक्षा म्हणजे ऑनलाइन साठी होईल आणि त्यानंतर मग मुलाखत होणार आहे। या परीक्षेसाठी शुल्क किती तर 500 रुपये, 18% जीएसटी मिळून 90 म्हणजे 590 रुपये टोटल फी आहे। उमेदवाराने ऑनलाइन अर्ज भरताना ज्या पदासाठी तो अर्ज त्या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता धारण करीत असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा। महत्वाचे काय त्याच्यासाठी तर कनिष्ठ लेखनांसाठी ज्युनियर क्लर्कसाठी 263 जागा, वयोमर्यादा बघा 21 ते 38, कोणत्याही शाखेचे पदवीधर चालतील म्हणजे आर्ट सायन्स कॉमर्स कुठल्याही याचे चालणार आहे। तसे वाणिज्य शाखेचे पदवीधर पदव्युत्तर पदवी व बँकिंग क्षेत्रात लिपिक वर्ष श्रेणीतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाईल। अशा मुलांना प्राधान्य दिलं जाईल की ज्यांना बँकेमधला एक्सपिरियन्स आहे किंवा कॉमर्स मधनं पास आउट आहे, त्याच्यामध्ये पदवीधर पदवी हे असणारे त्यांना दिलं। त्याचप्रमाणे इंग्रजी व मराठी टंक लेखनात परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य, म्हणजे ज्यांचं टायपिंग झालेलं आहे त्यांना इकडे प्राधान्य दिलं जाईल। आता कनिष्ठ शिपाईसाठी ज्युनियर पिऊनसाठी किती तर 60 जागा आहेत। 18 ते 38 वयोमर्यादा आहे। किमान इयत्ता 10वी परीक्षा उत्तीर्ण असली पाहिजे। तसेच इंग्रजी व संगणकाचे प्राथमिक ज्ञान आवश्यक, संगणकाचे कॉम्प्युटरचे एक बेसिक नॉलेज असलं पाहिजे। दिनांक 31 जुलै 2024 रोजी उपरोक्त वयोमर्यादा म्हणजे 31 जुलै 2024च्या ह्याच्यानुसार तुम्हाला कॅल्क्युलेट वयोमर्यादा करायची आहे। ओके, मूळ कागदपत्र असल्यास उमेदवारांना अर्ज करण्यास पात्र असतील। रिक्त पदांची संख्या कमी जास्त होण्याची शक्यता आहे, पुढे मागे होतील। ओके, कोणत्याही कारणास्तव रिक्त पदे वाढल्यास उपलब्ध निवड यादीतून पात्र ठरलेल्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारातून सदरची रिक्त पदे भरण्यात येतील। जे वेटिंग लिस्टमध्ये मुलं असतील त्यांच्यातनं विद्यार्थी निवडले जातील। याबाबतचे सर्व अधिकार बँकेने राखून ठेवलेले आहेत। तसेच सदर भरती प्रक्रियेत कोणत्याही कारणांशिवाय कोणत्याही टप्प्यावर थांबविणे अथवा रद्द करण्याचा अधिकार देखील बँकेने राखून ठेवलेले आहेत। हे देखील अधिकार बँकेकडे आहेत। पुढे बघूया, वेतन श्रेणी दिलेली आहे, बघून घ्याल। त्यानंतर सगळ्यात महत्वाचं परीक्षा कशी होईल तर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी MCQ होतील। टोटल 90 प्रश्न असतील। इथे बघा 90 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 1 गुण, टोटल 90 गुणांसाठी आणि 10 गुणांसाठी परत मुलाखत होणार आहे। टोटल 100 ह्याच्यातनं आपल्याला गुणवत्ता यादी निघणार आहे। या परीक्षेसाठी सिलेबस बघा काय, गणित, बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान, GS, चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण, अर्थव्यवस्था, मराठी, इंग्रजी, संगणक व माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमापन चाचणी, रिझनिंग हा सिलेबस आहे। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट नोंद घ्यायची, ही ऑनलाइन परीक्षा मराठी माध्यमातून होणार आहे। ओके, कागदपत्र पडताळणी व मुलाखत, ही ऑनलाइन एक्झाम झाल्यानंतर मुलाखत होणार आहे। ऑनलाइन परीक्षेत प्राप्त होणाऱ्या गुणांच्या गुणक्रमात उपयुक्त नमूद संख्येची 1/3 घेणार आहेत। ओके, म्हणजे 1/3 घेणार आहेत। एका सीटसाठी इंटरव्ह्यूला तीन कॅन्डिडेट सिलेक्ट करणार आहेत, तिघांमधनं एक निवडले जातील।
सरळ प्रसिद्ध करण्यात येईल. सदर मुलाखतीचे पात्र उमेदवारास शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्राची पाळताना बँकेकडून करून घेणे बंधनकारक राहील. म्हणजे तुमची डॉक्युमेंटची स्क्रुटिनी होईल. मुलाखतीसाठी मुलाखत पत्र ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या संकेतस्थळावर येईल. जसं हॉल तिकीट येणार आहे त्याचप्रमाणे मुलाखतीसाठी देखील इथनच तुम्हाला पत्र भेटणार आहे. सदर मुलाखत पत्र ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावरून डाउनलोड करावी. ही डाउनलोडिंग ती त्यांची आहे किंवा काय असल्यास या ईमेल ID वर द्यायचा. लिंक कुठली होती तर मगाशी आपण बघितलेली www.satara.dccb.in ही त्यांची साईट होती. कागदपत्रे पडताळणी वेळेस विहित मूळ कागदपत्र प्रमाण सादर करणे. ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचे आहेत. कुठली कुठली कागदपत्र असणं इम्पॉर्टंट आहे. शैक्षणिक अर्हता पुरावा म्हणजे कनिष्ठ लेखनासाठी पदवी, क्लर्कसाठी जी काय पदवी ते तुमचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, त्यानंतर कनिष्ठ शिपाई यांच्याकरता 10वीचे प्रमाणपत्र, जन्मदिनांकांचा पुरावा, ते झाल्यानंतर MSCIT किंवा समकक्ष प्रमाणपत्र. हे कशासाठी तर क्लर्कसाठी. टंकलेखन प्रमाणपत्र असल्यास, लघुलेखन प्रमाणपत्र असल्यास, अनुभव प्रमाणपत्र, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला हे करायचं आहे असल्यास. ओके. उमेदवाराने अर्जात उल्लेख केलेली सर्व प्रमाणपत्र जे जे अर्ज करताना तिकडे तुम्ही टाकलेलं असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, हे सगळे तिकडे तुम्हाला आणायचे आहेत. ओके. विवाहित महिलांच्या नावात बदल झाल्यास पुरावा, राजपत्र महाराष्ट्र शासनाचं तुम्हाला आणायचं. त्यानंतर जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या प्रकल्प कसा दाखला असल्यास, त्यानंतर अर्जदार माहिती बरोबर असल्यास, उमेदवाराचे अन्य कोणतेही बँक, आर्थिक संस्था, अन्य संस्था यांनी त्यांच्या सेवेतून बडतर्फ निलंबित केलेले नसल्याबाबत स्वयं घोषणा पत्र आणायचं आहे. ओके. परीक्षा शुल्क व पावती, शासन मान्य ओळखपत्र तिकडे तुम्हाला आणायचं आहे. ओके. मुलाखत बघा. शिपाईसाठी पदासाठी मुलाखती 10 गुणांची राहील. उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास साहजिक त्याला अंतिम यादीतनं काढून टाकलं जाईल. ओके. त्यानंतर कनिष्ठ लेखनिक पदासाठी गुणांची बराकी खालील नमूद केल्याप्रमाणे त्यामध्ये 10 पैकी 5 गुण संबंधित उमेदवार खाली शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येईल. शैक्षणिक पात्रता म्हणजे कुणाला पहिल्यांदा प्रेफरन्स दिला जाईल म्हणजे बघा, जर कॉमर्स ग्रॅज्युएट असतील मगाशी दिल्याप्रमाणे, टायपिंग झालेलं असेल त्यांना तिकडे प्राधान्य दिलं जाईल. आणि मग उर्वरित 5 गुण असतील ते मुलाखतीवरती कन्सिडर होतील. बघा, शैक्षणिक अर्हता वाणिज्य, बँकिंग, कृषी व संलग्न अभियांत्रिक संघटना, विधी, शास्त्र, व्यवस्थापन या शाखेत पदवीधर असल्यास 1 मार्क. म्हणजे कॉमर्स असेल, लॉ असेल, बँकिंग असेल, त्याचप्रमाणे ॲग्रिकल्चर वगैरे असेल त्याच्यातनं. JAIIB, CAIIB असल्यास 1 मार्क. टॅली ॲडव्हान्स टॅली येत असेल त्याला 1 मार्क. राष्ट्रीयकृत खाजगी व्यापार सहकारी आधीचा एक्सपिरियन्स असेल, 3 वर्षांचा एक्सपिरियन्स असेल तर त्यांना 1 मार्क. आणि प्रकल्पग्रस्ताचा दाखला असल्यास तुम्हाला 1 मार्क. म्हणजे असे टोटल 5 मार्कांमधनं हे केलं आणि 5 मार्कांसाठी ओरल इंटरव्ह्यू होईल. पुढे उमेदवाराचे ऑनलाईन परीक्षेत व मुलाखतीचे मगाशी म्हटल्याप्रमाणे दोघांचे मिळून 100 गुण होतील. त्यातनं निवड यादी जाहीर केली जाणार आहे. आता त्याच्यासाठी महत्वाचं, जर 2 विद्यार्थ्यांचे गुण सेम असतील तर मग कसे केले. जर सगळ्यात पहिल्यांदा सातारा जिल्ह्यातील रहिवाशांना प्रथम प्राधान्य दिलं जाईल, हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. त्यानंतर कनिष्ठ लेखनिक पदासाठी पदव्युत्तर पदवी असल्यास उमेदवारांना प्रथम प्राधान्यक्रम राहील. ओके. तुमचं शिक्षण किती त्याच्यावरती तिकडे महत्वाचं आहे. पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारास प्रथम प्राधान्यक्रम देण्यात येईल. ओके. फर्स्ट क्लासने झाल्यानंतर त्यांना प्राधान्य दिले जाईल. वरील 1 ते 3 मध्ये देखील समान पात्रता ठरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत सदर पदांसाठी सेवा प्रवेश नियमांमध्ये विहित असलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेमध्ये उच्चतम गुण प्राप्त उमेदवारास प्रथम. म्हणजे काय तर तुमच्या ग्रॅज्युएशनच्या मार्क्सनुसार तुम्हाला घेतलं जाईल, जर तिन्ही पहिले सेम आले तर. मग त्यानंतर पास झाल्यानंतर पहिल्यांदा तुमचा प्रोबेशनरी पिरियड असेल. प्रोबेशनरी पिरियड किती वर्षांसाठी तर 1 वर्षांचा असेल. त्याच्यामध्ये येणारी सॅलरी बघा, कनिष्ठ लेखनिक पदासाठी 14,000, तसेच शिपाईसाठी 10,000 दरमहा एकत्रित पगार देण्यात येईल. हा कधी प्रोबेशनरी पिरियडमध्ये 1 वर्ष. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी ट्रेनिंग वगैरे दिली जाते. आणि अंतिम निवड झाल्यानंतर किमान 3 वर्ष सेवा करण्याबाबत करारपत्र, हमीपत्र करून द्यावं लागेल. म्हणजे कंपल्सरी तुम्हाला 3 वर्ष काम करावं लागेल, त्याच्या आधी नोकरी सोडता येणार नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे
अगर अन्य कारणामुळे विहित दिनांकाच ऑनलाईन परीक्षा, म्हणजे समजा काही नैसर्गिक आपत्ती वगैरे आले किंवा कुठल्या कारणामुळे ऑनलाईन परीक्षा घेता नाही आली तर सोयीच्या दिवसांचे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल आणि ती अपडेट कशा तर वेबसाईटवरच टाकली जाईल. वरील अटींमध्ये अथवा निवड प्रक्रियेच्या निकषावर बँकेच्या मान्यतेने संचालक मंडळाने बदल केल्यास अशा बदलानुसार कार्यवाही करण्यात येईल. तो बदल उमेदवारांना बंधनकारक राहील. जर समजा काही संचालकाने किंवा त्या संचालकांच्या मंडळाने जर काही बदल केले तर सगळ्या विद्यार्थ्यांना तो बंधनकारक असेल. लक्षात घ्यायचंय. मग अशी मी बघितल्याप्रमाणे परीक्षेसाठी रक्कम किती तर 590 रुपये, 500 रुपये आणि 18% त्याच्यावरती जीएसटी असेल. ते देखील ऑनलाईन भरायचे. सदर ऑनलाईन परीक्षा शुल्क हे ना परतवा राहील. म्हणजे काय, परत केले जाणार नाहीत, नॉन रिफंडेबल असतील. एकदा भरलेली परीक्षा शुल्क कोणत्याही सबबीवर परत केले जाणार नाही किंवा इतर कोणत्याही परीक्षा किंवा निवडसाठी राखीव ठेवता येणार नाहीत. ओके. निवड प्रक्रिया सुरू ऑनलाईन परीक्षेसंदर्भात उमेदवारांनी महत्त्वाच्या सूचना बघा. निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा निवडीच्या कोणत्याही क्षणी अगर निवड झाल्यानंतर उमेदवारांना अर्जात दिलेली माहिती कागदपत्रे तपासल्यानंतर खोटी सादर केल्यास किंवा खरी माहिती दडवून ठेवल्यास त्यांना रद्द करण्यात म्हणजे विद्यार्थ्यांना कन्सिडर केलं जाणार नाही. एवढं लक्षात घ्यायचं. त्यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले किंवा तो त्या पदासाठी अर्ज धारण करीत आहे म्हणजे ऑनलाईन परीक्षेस कागदपत्र पडताळणीस बोलविण्यास नियुक्ती हक्क प्राप्त झालेला असे नाही. उमेदवारांनी नोकरीसाठी केलेले अर्जात नमूद केलेली माहिती अंतिम समजण्यात येईल. ओके. म्हणजे जी काही तुम्ही फॉर्म भरताना माहिती द्याल ती अंतिम समजली जाईल. त्यानंतर उमेदवारांनी भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही पदाधिकारी अधिकारी यांच्याकडून शिफारस दबाव आणण्यास प्रयत्न केल्यास कोणत्याही टप्प्यावर अपात्र म्हणजे जर कुठून शिफारस वगैरे तुम्ही आणण्याचे प्रयत्न केलात तर तुम्हाला डायरेक्टली अपात्र केलं जाईल. म्हणजे इकडे नोकरी फक्त आणि फक्त मार्कांवर होईल. ऑनलाईन परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणीसाठी म्हणजे डॉक्युमेंट स्क्रुटिनी होईल, बोलवली जाईल. त्यावेळी उमेदवारांना सर्व मूळ कागदपत्र घेऊन येणं बंधनकारक असेल. यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही. तुम्हाला ज्या दिवशी डॉक्युमेंटसाठी बोलवलं जाईल दाखवायला त्या दिवशी तुम्हाला जावंच लागेल. कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर असलेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेतून डायरेक्टली बाद केलं जाईल. ओके. जर तुम्हाला डॉक्युमेंट स्क्रुटिनीच्या वेळेला तुम्ही नसाल तर डायरेक्टली बाद केलं जाईल किंवा सबब दिलीत की बाबा पुढे वगैरे सबमिट करू तर नाही स्वीकारली जाणार. ओके. उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा कागदपत्र पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावं लागेल. ओके. स्वतःच्या खर्चाने तुम्हाला तिथे यावं लागेल परीक्षेला. यापूर्वी बँकेकडे याच पदासाठी प्रत्यक्ष कागदपत्री किंवा मेलद्वारे अर्ज केले असतील तर त्यांचे पूर्वीचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. जर तुम्ही आधी मेल वगैरे करून कुठे अर्ज भरला असेल तर ते ग्राह्य धरले जाणार नाही. तुम्हाला परत हा फॉर्म भरावा लागेल. त्याच्या नव्याने ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्याने अर्ज सादर करणे आवश्यक राहील. भरती प्रक्रियेत निवड कार्यपद्धतीतील बदल करण्यासाठी अधिकार बँकेस असेल व ऐनवेळी काही बदल झाल्यास तो वर्तमानपत्रात किंवा बँकेच्या संकेतस्थळावर दिला जाईल. म्हणजे जर ऐनवेळीला काही बदल झाला तर बँक आपल्या न्यूजपेपरमध्ये किंवा त्यांच्या वेबसाईटवरती दिला जाईल. ओके. त्यामुळे उमेदवारांनी भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी त्यांची साईट बघणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर उमेदवाराची ऑनलाईन परीक्षा प्रामुख्याने सातारा शहरातील केंद्रांवरती घेण्यात येईल. पण जर एखाद्या ठिकाणी जास्त विद्यार्थी किंवा हे असेल तर संख्या विचारात करून आवश्यक असे त्या शहरात केंद्रावरती परीक्षा घेतली जाईल. पण मेजरली साताऱ्यात. उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे. दोन्हीही मराठी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान असायला हवं. बँकेने सदर भरती प्रक्रिया तसेच परीक्षा संदर्भातील मार्गदर्शनासाठी कोणतेही पब्लिकेशन एजन्सीची नियुक्ती केली नाही. काही अपर्यायी आपत्कालीन कारणास्तव परीक्षा स्थगित करणे, पुढे ढकलणे, अशंत बदल करणे याबाबतचे सर्व अधिकार बँकेत राहील. ओके. म्हणजे काय तर बाबांनो काही चेंजेस वगैरे करायचे असेल तर बँकेकडे ते अधिकार असतील. आपण हे पाहिलेलं आहे. ओके. भरती प्रक्रियेसंदर्भातील उद्भवणारे वाद तक्रार बँकेचा निर्णय अंतिम राहील. त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी बँकेचा निर्णय अंतिम असेल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता वेळी उमेदवारांना कागदपत्र सादर करायची नसली तरी त्या उमेदवारांना आवश्यक शैक्षणिक अर्हता असलेले त्यांचे उमेदवार अर्ज दाखल करावा. ओके. आता लक्ष द्या ऑनलाईन कसा भरावा. तर उमेदवार सर्व संघाचा विस्तृत माहिती म्हणजे पहिल्यांदा ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती वाचा. हाऊ टू अप्लाय वाचून घ्यावे. त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशनवरती त्यांच्या वेबसाईटवरती न्यू रजिस्ट्रेशन या लिंकवर क्लिक करावे आणि उमेदवारांनी आपल्या ऑनलाईन नोंदणी करून
ते दिलेल्या सूचनांचे अवलोकन, म्हणजे आपण इतक्या वेळ ती सगळी सूचना वाचल्या त्यानुसार हे करायचं. पहिल्यांदा उमेदवारांनी त्यांचा अर्ज बँकेच्या संकेतस्थळावरून स्वतःच्या माहितीसाठी डाउनलोड करून घ्यायची जबाबदारी सर्वस्व उमेदवाराची राहील. ओके, त्याची जी काही PDF फाईल वगैरे आहे ती संकेतस्थळावर त्यांची दिलेली आहे. ओके, ते डाउनलोड करून एकदा वाचून फॉर्म भरता येईल. उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःची पूर्ण माहिती ही अचूक भरावी. ओके, पूर्ण माहिती बरोबर भरली पाहिजे. विविध पदाकरता बँकेच्या या साईटवरती मगाशी आपण बघितलेलं या अधिकृत संकेतस्थळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारचे अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. मगाशी जसं म्हटल्याप्रमाणे पहिल्या पानावर होतं की पोस्टाद्वारे किंवा डायरेक्ट बँकेत जाऊन जर तुम्ही दाखल केला अर्ज तर तो ग्राह्य धरला जाणार नाही. तुम्हाला कंपल्सरी वेबसाईटवरच त्यांच्या जाऊन अर्ज भरायचा आहे. असलं तसेच मोबाईल क्रमांक NCPR या मोबाईलवर चुकीचा DND असल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया दरम्यान त्याद्वारे पाठवल्या जाणाऱ्या सूचना संदेश, म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती सगळे मेसेजेस त्याचप्रमाणे ईमेल ID वर संदेश वाहण्यात येणार. तांत्रिक अडचणींना एजन्सी जबाबदार. समजा जर ईमेलवरती तुम्हाला प्रत्येक गोष्ट येईल, जर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आढळले तर त्याच्यामध्ये काही एक्झाम काही करणार नाही. उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे, अन्य प्रमाणपत्रे व पुरावे जोडणे आवश्यक नाही. फक्त तुम्हाला नंतर सबमिट करायचे आहेत. त्यात ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवारांनी त्यांचे पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे. सदर पात्रतेबाबतच्या खोट्या माहिती आधार असल्या तर साहजिके उमेदवारांना बडतर्फ केलं जाईल व त्याच्यावरती कारवाई केली जाईल. पुढे ते सगळं दिलेलं आहे. उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेचीही ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार कोणतेही कागदपत्र पूर्व तपासणी छाननी न करता घेतली जाणार असल्यामुळे या परीक्षेत मिळालेले फक्त गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडीबाबत कोणतेही हक्क राहणार नाही. समजा जर तुमच्या काहीतरी डॉक्युमेंट्स वगैरे चूक असेल आणि तुम्हाला वाटलं मार्कांमधनं घेतील तर नाही. ओके, त्यामुळे सगळे कागदपत्र बरोबर असले पाहिजेत. ओके, तेच आहे याच्यामध्ये. परत मगाशी सांगितल्याप्रमाणे सदर ऑनलाईन अर्ज संकेतस्थळावर दिनांक 21 ऑगस्ट लास्ट डेट आहे 21 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही भरू शकता. तोपर्यंत ही साईट ओपन राहील. त्यानंतर एकही फॉर्म सबमिट होणार नाही किंवा ती साईटच ओपन होणार नाही. 21 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता असून त्यानंतर संकेतस्थळ अर्ज भरण्यासाठी लिंक बंद केली जाईल. ती लिंक काय ओपन होणार नाही. परीक्षा शुल्काची रक्कम व अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त ते ऑनलाईन पेमेंट होईल. तिथे बँकेत जाऊन किंवा पोस्टाने वगैरे ते कन्सिडर केले जाणार नाही. किती? ते 590 रुपये जी फी होती ती 21 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता ऑनलाईन स्वीकारली जाईल. सेम डॉक्युमेंट अपलोड करताना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना उमेदवाराने स्वतःचे अद्ययावत JPG किंवा PNG या प्रकारामध्ये स्कॅन केलेले फोटो पांढऱ्या कागदावर काळ्या शाईच्या, एकदम हे इम्पॉर्टंट आहे, काळ्या शाईच्या पेनाने स्वाक्षरी म्हणजे साईन केली गेली पाहिजे. त्याची देखील JPG आणि PNG करून तुम्हाला ह्याच्यावरती अपलोड करायची आहे, स्कॅन करून अपलोड करायची आहे. त्यानंतर या संकेताच्या सूचना विविध पद्धतीने अपलोड करणे. छायाचित्र स्कॅन केलेले इमेजेसची साईज 2 MB असावी याची नोंद घ्यावी, नाहीतर जर त्याच्याहून जास्त असेल तर ती अपलोड होणार नाही. तसेच स्वाक्षरीचे स्कॅन केलेले इमेजेसची फाईल साईज 2 MB असावी, त्यापेक्षा जास्त मोठी फाईल अपलोड होणार नाही. मग अशी सांगले. ओके, स्वतःचे आधार कार्ड वगैरे कसं याच्यावरनं होईल तर बाबा त्याची JPG PDF PNG हे काहीही चालेल, फक्त ते स्कॅन करून तुम्हाला परत ते साईटवरती अपलोड करायचं आहे. आधार कार्ड स्कॅन केलेले इमेजेस ती देखील 2 MB असावी, त्याच्याहून जास्त चालणार नाही. ऑनलाईन परीक्षेची माहिती उमेदवारास ईमेल SMS द्वारे कळवण्यात येईल. तसेच ऑनलाईन परीक्षेत प्रवेशपत्र, परीक्षा केंद्र, बैठक क्रमांक इत्यादी बाबतची माहिती व विविध सूचना या केवळ बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. म्हणजे तुमचं हॉल तिकीट वगैरे जे काय ते फक्त बँकेच्या वेबसाईटवर होईल, बाकी कुठेही मिळणार नाही. त्याचा सगळा मेसेज किंवा ईमेल तुम्हाला येईल. सदर भरती प्रक्रियेदरम्यान बँकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणारी भरती प्रक्रिया अद्ययावत माहिती अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. म्हणजे तुम्ही ते सगळ्यांनी ते कंटिन्यूअस बघत राहायचं आहे. ओके, उमेदवारास परीक्षेस प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करता येईल. ती काय जी काय तुमची हॉल तिकीट वगैरे ती ऑनलाईन तुम्हाला डाउनलोड करता येईल. इथे लक्ष द्या, राष्ट्रयुक्त व्यापारी, खाजगी व सहकारी बँका अन्य आर्थिक संस्थांमध्ये बडतर्फ
निलंबित केलेले उमेदवार भरती प्रक्रियेसाठी पात्र असणार नाहीत. म्हणजे जर तुम्ही आधी कुठेतरी काम करत असाल बँका किंवा व्यापारीच्या मध्ये आणि जर तिथनं तुम्हाला काढून टाकलं असेल तर तुम्ही इथे एलिजिबल होणार नाहीत. ही या फॉर्म बद्दल पूर्ण माहिती होती. आता जर तुम्हाला याच्याबद्दल एक्स्ट्रा काही माहिती असेल तर 9870-480-875 8070903232 या फोन नंबरवरती कॉल करू शकता आणि ही PDF तुम्हाला ओमकार करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. धन्यवाद.